जर जास्तीचा शॅम्पू लावला ना तर त्यामुळे हेअर आपले जास्त फ्रीझी होतात. जास्त असं भुरकट झटका वापरते ती ही मोठ्या दातांची फणी. ही एक फणी खूप होऊन जाते, खूप छान पद्धतीने हेअर मॅनेज होतात. सगळ्यात पहिलं म्हणजे हे माझे ओरिजिनल हेअर आहेत. ह्याच्यावरती मी कोणतीच ट्रीटमेंट केलेली नाहीये. गार्गी, तू नक्की तुझ्या केसाचं केलंय काय? हे तुझे ओरिजिनल हेअर आहेत की तू ह्याच्यावरती काही ट्रीटमेंट करते, किंवा तू तुझे कर्ली हेअर कसे मेंटेन करते? असे जर तुमचे प्रश्न असतील कर्ली हेअरबद्दल तर नमस्ते, मी गार्गी आणि माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे हे माझे ओरिजिनल हेअर आहेत. ह्याच्यावरती मी कोणतीच ट्रीटमेंट केलेली नाहीये. माझे लहानपणापासूनच हेअर फार कर्ली होते. खूप आधीपासून ही समज होती की छान लांब सडक असे सरळ केस म्हणजे खूप सुंदर, खूप एलिगंट दिसतात. आणि जेवढे सुंदर केस, जेवढं जर तुम्हाला छान दिसायचं असेल, प्रेझेंटेबल दिसायचं असेल, तर तुम्हाला तुमचे हेअर स्ट्रेटच पाहिजेत. आणि हेच डोक्यात ठेवून मी ही वर्षानुवर्ष माझ्या केसांवरती खूप सारे ट्रीटमेंट करत गेली. असं नाही की मला ते ट्रीटमेंट आवडत नाही, असं नाही की मला कर्ली हेअरच आवडतात किंवा मला स्ट्रेट हेअरच आवडतात, नाही. मला स्वतःला खूप व्हेरिएशन्स करायला आवडतात. सो स्ट्रेटनिंग हेअर ठेवले मी, मला आवडले ते हेअर. पण अगेन थोडासा लुक चेंज होईल, मी किती कॉन्फिडंट दिसेल नाही दिसेल ह्याची भीती सतत होती. त्यामुळे मी स्ट्रेटनिंग हेअर हे कंटिन्यू ठेवत राहिलेत. पण खूप वर्ष केसांवरती ट्रीटमेंट करून माझे केस खरंच खूप डॅमेज झालेले म्हणजे त्यातली सगळी शाईन निघून गेलेली. प्रत्येक वेळेला हेअरला मला कॅरेटीन कर, स्ट्रेटनिंग कर, बुटॉक्स कर, 16 कर, जेवढे प्रकार मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तेवढे सगळे प्रकार माझे करून झालेले होते. शेवटी लिटरली केस गळायला आलीत आणि नंतर मी डिसाईड केलं की नाही, या वेळेला तरी माझं ओरिजिनल लुक मी कॅरी करणार. आता जसे की तुम्हाला माहिती आहे, मला 8 वर्षाची मुलगी आहे. तिला एवढी वर्ष माहिती नव्हतं की हे माझे ओरिजिनल केस आहेत किंवा असे कुरळे केस हे माझे ओरिजिनल केस आहेत. आता ही झाली माझी स्टोरी. राहिला प्रश्न, मी माझे हेअर मेंटेन कसे करते. तर थोडेफार प्रोडक्ट आहेत, जे प्रोडक्ट वापरलेत ना तरी पण तुम्ही तुमचे हे कर्ली हेअर मॅनेज करू शकतात. खूप छान पद्धतीने, खूप व्हेरिएशन्सने स्टाईल करू शकतात. खूप जणांना भीती असते की हे हेअर मॅनेज कसे होणार, केस मोकळी सोडली तर एकदमच ते बोलतात ना अंगापेक्षा भोंगा मोठा, असं तर नाही दिसणार ना. किंवा काय काय रुटीन्स फॉलो करावे लागतात, हे हेअर फॉलो करणं म्हणजे खूप महागातलं आहे का, खूप सारे प्रोडक्ट वापरावे लागतात का? तर प्रोडक्ट वापरावे लागणार, पण एवढं महाग नाही आहे जेवढं आपल्याला कॅरेटीन, 16, बुटॉक्स करायला आपल्याला एका टायमाला स्पेंड करावं लागतं. त्या ट्रीटमेंटना आपल्याला ऑलरेडी पैसा स्पेंड करावा लागतो. ॲट द सेम टाईम ती ट्रीटमेंट मॅनेज ठेवण्यासाठी आपल्याला परत शॅम्पू, कंडिशनरवरती पैसे खर्च करावेच लागतात. सो ह्याच्यापेक्षा मला असं वाटलं मी हा लुक कॅरी करते जो माझा ओरिजिनल लुक आहे. आता ह्याचे स्टेप बाय स्टेप मी सगळे डिटेल्स सांगणार आहे की कशा पद्धतीने मी माझे हेअर मॅनेज केलेले आहेत. फक्त 2-3 महत्त्वाचे मुद्दे मला इथे सांगावेसे वाटतात. ते म्हणजे सगळ्यात पहिलं, आपली जी कुरळी केस असतात ना त्यांना ना खूप साऱ्या मॉइश्चरायझरची गरज असते. जर तुम्ही बघितलं आपले हेअर आहेत ना हे फ्रीझी असतात. फ्रीझी म्हणजे असे भुरकट दिसतात. सो त्यांना खूप साऱ्या मॉइश्चरायझरची गरज असते. मॉइश्चरायझरची गरज असते पण तेलाची गरज नसते. खूप लहानपासूनचा असा हा मिथ आहे की केसांना तेल लावल्यामुळे केस खूप सॉफ्ट होतात. केसांना तेल लावल्यामुळे केस सॉफ्ट होत नाहीत. जेव्हा आपण तेल आपल्या केसांना मुळाशी लावतो ना तेव्हा फक्त त्याचे ब्लड सर्क्युलेशन किंवा आपण ज्या पद्धतीने मसाज करतो त्याने फक्त ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि हेअर ग्रो होण्यासाठी हेल्प होते. सो प्लीज केसांना कंटिन्यू 24-24 तास केसांना तेल लावून ठेवू नका. त्याने खूप वेळा स्कॅल्प डॅमेज होतो, कोंडा वाढतो, केस गळतात, त्यामुळे जास्त पिंपल्ससुद्धा जास्त येऊ शकतात जास्त तेल डोक्यावरती लावल्यामुळे. सो प्लीज एव्हरी डे, रोज 24-24 तास केसांना तेल लावणं अवॉइड करा. दुसरी गोष्ट म्हणजे केसांवरती फणी फिरवणं. माझा अनुभव आहे की लहानपणापासून प्रत्येक वेळेला कुरळ्या केसांवरती कुठेही जायचं झालं तर पहिली फणी फिरवली जाते. फक्त कुरळे केस हा असा प्रकार आहे ज्या केसांवरती अंघोळ झाला केस धुतल्याच फणी फिरवायची, तेव्हाच गुंता काढायचा असतो. त्याच्यानंतर हेअरवरती फणी फिरवायची नसते.
कुरळ्या केसांसाठी खूप साऱ्या अशा फण्या अवेलेबल आहेत, खूप साऱ्या फॅन्सी फण्या अवेलेबल आहेत. अत्यंत महाग अशा फण्याही अवेलेबल आहेत. पण मी चक्क वापरते ती ही मोठ्या दातांची फणी. ही एक फणी खूप होऊन जाते, खूप छान पद्धतीने हेअर मॅनेज होतात. कशी वापरायची पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. पुढचा मुद्दा म्हणजे केस किती वेळा धुवायचे. मी माझे केस आठवड्यातून 2 ते 3 वेळा धुते. हे इनफ होऊन जातात. स्कॅल्प क्लीन राहतो. केस धुवायचे हे एवढंच आहे की ज्याने स्कॅल्प आपलं क्लीन राहायला पाहिजे, हेअर मॅनेजेबल राहिले पाहिजेत. पुढच्या मुद्द्यावरती मला बोलायला आवडेल. कर्ली हेअर केव्हा सुंदर छान दिसतात जेव्हा हे असे बंचमध्ये असतात. बंच म्हणजे अशा ज्या गठ्ठ्यांमध्ये हेअर असतात ना, ती केस जास्त छान दिसतात. कर्ली हेअरसाठी दिसायला जास्त अपीलिंग वाटतात आणि मॅनेजेबल पण वाटतात आणि ते असे भुरकट होत नाहीत. सो ही केस नेहमी अशीच ठेवा. त्यामुळे जेव्हा पण फणी वापराल ना, ती फक्त अंघोळ झाल्यानंतरच वापरा. आता स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करते की कशा पद्धतीने मी ह्या स्टेप फॉलो करते आणि तुम्ही तुमचे हेअर खूप छान पद्धतीने मॅनेज करू शकतात. सगळ्यात पहिलं मला बोलायला आवडेल ते म्हणजे तेलाबद्दल. आता हेअर केअरची सगळ्यात पहिली स्टेप ते म्हणजे ऑइलिंग, तेल लावायचं. ही स्टेप महत्त्वाची पण आहे पण कंपल्सरी पण नाही आहे. कम्प्लिटली डिपेंड ऑन यू की तुम्हाला तेल लावायला आवडत असेल किंवा नाही आवडत असेल. तुम्ही तुमच्या हिशोबाने ही स्टेप फॉलो करू शकतात. अगेन मी तुम्हाला 2-3 पॉईंट सांगते तेलाचे स्पेसिफिकली. जेव्हा आपण ऑइलिंग लावतो किंवा कोणतंही तेल लावा, खोबरेल तेल लावा, एरंडेल तेल लावा, कोणतंही जडीबुटीवालं तेल लावा, साधं तेल लावा, कोणतंही तेल लावा, फक्त तेल लावा. मेन तेल लावायचं कारण फक्त एकच असतं, त्याने का आपली केस खूप छान वाढतात किंवा खूप मोठी होतील असातला काही प्रकार नाही. तेल लावल्याने आपण मुलांना ज्यावेळेला तेल लावतो तेव्हा आपलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं. फक्त त्याच्यासाठीच आपल्याला तेल लावायचं आहे. फक्त तेल लावताना ही एकच स्टेप मी फॉलो करते की तेल आहे ना थोडंसं मी गरम करते. जेव्हा आपण तेल गरम करतो ना, एकदम उकळवायचं नाही, तेल थोडंसं गरम करायचं. ज्यावेळेला आपण तेल गरम करतो त्यावेळेला आपलं तेल हे प्रॉपर मुळांना लागतं आणि ज्यावेळेला मुळांना लागतं त्यावेळेला आपले ब्लड सर्क्युलेशन वाढतं. कारण आपण प्रॉपर मसाज करताना थोडंसं सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करा. मसाज करताना आपले ब्लड सर्क्युलेशन चांगलं वाढतं आणि त्याच्यामुळे आपली केस ग्रोथ व्हायला किंवा केसांना वाढायला हेल्प होते. ज्या वेळेला आपण केसांना संपूर्ण केसांना तेल लावतो ना, त्यावेळेला आपल्याला जास्त शॅम्पू यूज करावा लागतो तो केसांमधलं तेल रिमूव्ह करायला. आणि त्यावेळेला सगळ्यात मेजर प्रॉब्लेम हा होतो की आपले हेअर कुरळी केस आहेत आपल्याला आणि ती ऑलरेडी फ्रीझी म्हणजे थोडेसे ड्राय हेअर असतात. मॉइश्चरायझरची गरज त्यांना जास्त असते आणि त्याच्यात आपण जर जास्तीचा शॅम्पू लावला ना तर त्यामुळे हेअर आपले जास्त फ्रीझी होतात, जास्त असं भुरकट केस दिसतात. तर हेअर जास्त चांगली होण्यापेक्षा जास्त डॅमेज होतात. तर नेहमी फक्त तेल लावाल ना ते मुळांना लावा, तो जास्त बेनिफिट करेल आपल्याला. केसांना खूप छान पद्धतीने तेल लावून झाल्यानंतर केस मी अप्रॉक्स 1 तास अशी व्यवस्थित ठेवते जेणेकरून तेल खूप छान पद्धतीने माझ्या केसांमध्ये मुरेल. अगेन एक महत्त्वाचा मुद्दा मला इथे सांगावासा वाटतो की कोणताही ब्रँड, कोणताही शॅम्पू हा एक पर्टिक्युलर 1-2दाच यूज करून नंतर तुम्हाला तो ब्रँड चेंज करावा लागेल. जेव्हा तुम्ही ब्रँड चेंज करत राहाल ना तेव्हा ते इफेक्टिवली तुमच्या केसांवरती त्यांचा इफेक्ट थोडा जास्त पद्धतीने तुमच्या केसांवरती होईल. जे एकच ब्रँड जर तुम्ही कंटिन्युअसली वापरत राहिलात तर त्याचा इफेक्ट आहे ना हळूहळू व्हायचं कमी होतं. सो ऑलवेज तुम्हाला ब्रँड चेंज करावं लागेल. सध्या मी ह्या ब्रँडचे प्रॉडक्ट वापरते पण कंपल्सरी नाही तुम्ही ह्याच ब्रँडचे प्रॉडक्ट वापरा. स्टेप बाय स्टेप फक्त बघा की कशा पद्धतीने मी कोणकोणते प्रॉडक्ट वापरते, त्याच पद्धतीने तुम्ही वेगळ्या ब्रँडचे प्रॉडक्ट घेऊ शकतात. सोबतच सगळ्यांची लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहे. अगेन स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे हा, मी माझे पैसे खर्च करून हे सगळे प्रॉडक्ट घेतलेले आहेत. आता आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. शॅम्पू घेताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे असं शॅम्पू डायल्यूट करून घ्या. म्हणजे चक्क थोड्याशा पाण्यामध्ये हा शॅम्पू ओता. प्रॉपर तो शॅम्पू तुम्ही मिक्स करा आणि त्याच्यानंतर तुम्ही केसांना लावा.
आता जेव्हा पण तुम्ही हा शॅम्पू केसांना लावताय तेव्हा चांगला स्कॅल्पला म्हणजे लिटरली जिथे आपली मुळं आहेत ना तिथे खूप चांगल्या पद्धतीने तो शॅम्पू चोळा. शॅम्पूचं फक्त एकच काम असतं जे आपलं स्कॅल्प क्लीन करायचं. सो जेवढ्या छान पद्धतीने तुम्ही शॅम्पू हा मुळांना लावणार तेवढ्याच छान पद्धतीने तुमचा स्कॅल्प हा क्लीन होऊ शकतो. सो ऑलवेज शॅम्पू हा मुळांना लावा. जास्तीत जास्त केसांना समजा ऑइल जास्त लावला आहे तर लावा संपूर्ण केसांना शॅम्पू. अदरवाईज शॅम्पू हा कधीच संपूर्ण केसांना नका लावू. मुळात आपले केसांची मुळं ही क्लीन झाली पाहिजेत. केसांवरती जर पाणी जरी टाकलात ना तरी पण ही केस खूप छान पद्धतीने क्लीन होतात. तर एवढं शॅम्पूची गरज नाही आहे. जेवढा शॅम्पू तुमचा खालपर्यंत येणार तुमच्या संपूर्ण केसांना जर तुम्ही शॅम्पू लावत असाल. आता तर माझी केस छोटी आहेत पण ज्यांची केस मोठी असतात त्या संपूर्ण केसांना जर तुम्ही शॅम्पू लावलात तर शॅम्पूमुळे केस ही जास्त ड्राय होतात. नेहमी लक्षात ठेवा शॅम्पू हा फक्त मुळांनाच लागला पाहिजे. शॅम्पूनंतर महत्त्वाचं म्हणजे कंडिशनर. आता जसं की शॅम्पू हे फक्त मुळांनाच लावा केसांच्या तसंच कंडिशनर हा कधीच तुमच्या मुळांना लावू नका. नेहमी 1-2 इंच सोडूनच तुमचा कंडिशनर अख्ख्या केसांना लागला गेला पाहिजे हे नेहमी लक्षात ठेवा. जर तुमचा कंडिशनर हा तुमच्या स्कॅल्पला लागला तर कोंडा होण्याचं प्रमाण वाढतं. कंडिशन अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती स्किप करू नका. ज्यांचे कर्ली हेअर आहे स्ट्रेट हेअर आहेत कोणीही कंडिशनर तर वापराच. त्याने केसांना खूप जास्त मॉइश्चराईज भेटतं. आता मी स्पेसिफिकली माझे केस खूप जास्त ड्राय आहेत तर कंडिशनरच्या जागी मी फक्त मास्क वापरते. तुम्हाला पाहिजे सेम ब्रँडचा कंडिशनर पण अवेलेबल आहेत पण मला केसांना अजून जास्त मॉइश्चराईज करायचं आहे त्यामुळे मी चक्क केसांना मास्क वापरते. मास्क वापरण्याची पद्धत सेमच आहे. केसांना 1 इंच सोडून हा मास्क लावायचा. सगळ्या केसांना मास्क खूप छान पद्धतीने लागला पाहिजे. जेवढी केस चांगली ओली असणार तेवढा तो मास्क केसांवरती जास्त पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने स्प्रेड होणार. तुमच्या प्रत्येक केसाला हा मास्क चांगल्या पद्धतीने लागला गेला पाहिजे. आता मास्क लावून झाल्यानंतरच मी माझ्या फणीने केस परत डिटँगल करते. डिटँगल करते म्हणजे केसांचे परत बंचेस करायला सुरू करते. ह्या प्रोसेसमध्ये तुम्ही ज्यावेळेला केसांना छान पद्धतीने बंचेस करायला चालू करतात त्यामुळे केसांचे हा लुक ना जास्त वेळ मेंटेन राहतो. तुम्हाला पाहिजे असेल फणी अवेलेबल नसेल डायरेक्ट हाताने तुम्हाला राऊंड राऊंड करता आलं तरी पण चालेल. तरी पण खूप छान पद्धतीने ते डिटँगल होतात. केस जेवढी तुम्ही हाताने डिटँगल करू शकता तेवढे करून घ्या. प्रॉब्लेम नाही आहे कारण हातांना खूप चांगल्या पद्धतीने समजतं की कुठे जास्त गरज आहे डिटँगलिंग करायची आणि कुठे नाही आहे. मी स्वतः प्रेफर करते अशा पद्धतीच्या फणीने डिटँगल करायचं. आता मास्क लावल्यानंतर हा मी मास्क अप्रॉक्स 10-1 मिनटं ठेवते त्याच्यानंतर वॉश करून टाकते. आता मेन महत्त्वाचं ज्याने हे आपले छान कर्ल्स मेंटेन राहतात ते म्हणजे लिव्हिंग कंडिशनर. आता लिव्हिंग कंडिशनर म्हणजे हा कोणता नवीन प्रकार आहे तर हा कंडिशनर असा असतो जेणेकरून ज्यावेळेला आपण हा कंडिशनर आपल्या केसांना लावतो त्याच्यानंतर केसांवरती परत पाणी टाकायचं नसतं. हा असाच वाळवायचा असतो. ज्या वेळेला मी लिव्हिंग कंडिशनर लावते त्यावेळेला सुद्धा मी हेअर माझे खूप छान पद्धतीने फणीने विंचरते जेणेकरून अगेन जे माझे बंचेस तयार होतात किंवा जे काही गठ्ठे तयार होतात ते खूप छान पद्धतीने मॅनेज राहतात. आता हे फणीने केस विंचरल्यानंतर हा आपण तुम्ही व्हिडिओमध्ये बघा मी की कशा पद्धतीने केस अशी ट्विस्ट करते. अशा पद्धतीने तुम्ही ज्या वेळेला केस खूप छान पद्धतीने त्यांना असे क्रंच करतात ट्विस्ट करतात तेव्हा तुमचा बाउन्स खूप छान राहतो. तुमचे हेअर खूप छान पद्धतीने मेंटेन ठेवतात. ही स्टेप विसरायची नाही. ह्याच्यानंतर मी जेल लावते. ह्याच्यामुळे जेवढं आपण कंडिशनर लावलेले आहे साधं कंडिशनर मास्क लिव्हिंग कंडिशनर हे लावल्यामुळे आपले केस खूप छान कंडिशनर झालेले आहेत. पण ज्यावेळेला आपण हे जेल लावतो ना त्यावेळेला हा बाउन्स हा खूप वेळ मेंटेन राहतो किंवा हा बाउन्स हा खूप दिवस राहतो. आता मी हेअर वॉश करून अप्रॉक्स 2 दिवस झालेले आहेत तर तुम्ही ही स्टेप नक्की फॉलो करा. सो ह्या 4 स्टेपमध्ये मी माझं हे हेअर रुटीन कंप्लीट करत असते. आता ज्यावेळेला मी हे जेल लावलं त्याच्यानंतर केस मी हार्डली 5 मिनटासाठी टॉवेलमध्ये बांधून ठेवते आणि त्याच्यानंतर मोकळी वाऱ्यावरती सोडायला देते. कोणतंच हीट प्रोडक्ट म्हणजे कोणतं ड्रायर स्ट्रेटनिंग मशीन असं मी काहीच वापरत नाही माझ्या केसांवरती. पण तुम्हाला जर पाहिजे असेल केस लवकर सुकवायचे असेल तर
मार्केटमध्ये फक्त कर्लिंगसाठी खूप छान पद्धतीचं हेअर ड्रायर अवेलेबल आहे. अख्खच्या अख्खं हेअर ड्रायर घ्यायची गरज नाही आहे. पुढचं हे नोझल मी फोटोमध्ये तुम्हाला दाखवतेच. हे फक्त एवढं नोझल जरी विकत घेतलं ना तरी पण खूप छान पद्धतीने तुमचे हेअर ड्राय होऊ शकतात आणि खूप छान पद्धतीने तुमचे कर्ल्स मेंटेन राहू शकतात. मी स्पेसिफिकली कोणतेच हीट प्रोडक्ट वापरत नाही, कारण एवढी वर्ष मी माझ्या केसांना जे हीट प्रोडक्ट वापरलेत त्यामुळे माझे केस ऑलरेडी फार डॅमेज झालेली आहेत. सो मी स्वतः प्रेफर करते की माझे हेअर हे असेच मी मोकळे सुकवावेत, जेणेकरून मला कोणतं प्रोडक्ट वापरायची गरज नाही लागणार. आता खूप जणांना असं कन्सर्न असेल की अगं एवढे प्रोडक्ट वापरले अगेन हेअर डॅमेज होणार का? तर नाही, कारण तुम्ही बघितलं असेल शॅम्पूच्या व्यतिरिक्त आपण कोणताच प्रोडक्ट हा आपल्या मुळांशी लावलेला नाही आहे. आपली केस कुठून गळतात तर मुळांपासून गळतात. कोणतंच प्रोडक्ट आपण मुळांना नाही लावलेलं आहे, त्यामुळे केस गळायचं प्रमाण हे कमी असणार. प्रत्येक दिवशी किमान 50 ते 100 केस ही गळतच असतात. आपल्या कर्ली हेअरसाठी आपण फणीने केस नाही विंचरत. सो ज्यावेळेला आपण वॉश करू ना आपली केस थोडीशी जास्त गळतात. पण त्याचं टेन्शन न घेता हे हेअर केअर रुटीन तुम्ही नक्कीच फॉलो करा. तुम्हाला तुमचे हेअर खूप छान पद्धतीने सेट झालेले दिसतील आणि तुम्ही खूप छान पद्धतीने स्वतःच्या ओन स्टाईलमध्ये फ्लॉन्ट करायला रेडी राहाल. आता तुम्ही जो काय माझा पूर्ण रुटीन बघितला, ह्याच्यात मला एक छोटासा हॅक तुम्हाला सांगायला आवडेल. जसं की आता माझे हे हेअर थोडेसे आहेत ना 2-3 दिवसाच्या वॉशनंतर थोडेसे असं अनमॅनेजेबल वाटत असतील किंवा तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचं असेल आणि आता पटकन कुठे हेअर केअर रुटीन पुरं फॉलो करत बसू, खूप वेळ झाला आहे, तर हा एक छोटासा हॅक करा. अशी एक स्प्रेची बॉटल ती तुमच्याकडे ठेवा नेहमी, ही छोटीशी स्प्रेची बॉटल, आणि त्याच्यामध्ये ना हे लिव्हिंग कंडिशनर जे असतं ना ते त्याच्यामध्ये थोडंसं ॲड करा. फॉर एक्झाम्पल मी आता ह्याच्यामध्ये एवढं पाणी घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्येच मी हे लिव्हिंग कंडिशनर ॲड करते. थोड्याशा क्वांटिटीमध्ये ॲड केलात ना तरी मोर दॅन इनफ होतं. हे अशा पद्धतीने थोडंसं लिव्हिंग कंडिशनर ह्याच्यात ॲड केलं. खूप छान पद्धतीने हे मी एकजीव केलं, छान पद्धतीने मिक्स केलं. आता हे जे सोल्युशन झालं आहे ना, कुठेही पटकन काम आलं आणि आता हेअर मॅनेज करायला होत नाही आहेत किंवा आता हेअर केअरचं काय करायचं, तर हा सरळ एक स्प्रे आहे ना, हा आपल्या केसांना स्प्रे करा. खूप छान पद्धतीने तुमचे हेअर मॅनेज होऊ शकतात. तुम्ही इन्स्टंट रिझल्ट पण बघा की किती पटकन रिझल्ट येतो आहे. आणि हे असं मॅनेज झाल्यानंतर, हे असं स्प्रे झाल्यानंतर फक्त थोडेसे स्क्वीज करा हेअर की तुम्ही रेडी आहाल. आता लगेच केस मॅनेज होतात आणि खूप छान पद्धतीने केस ही सेट होतात ह्याच्यामध्येही, आणि तुम्ही लगेच कुठेतरी बाहेर जायला रेडी राहतात. सो माझे स्किन केअर रुटीन झालं, हेअर केअर रुटीन झालं, असे विविध विषय तर मी घेऊनच येत असेल. पण तुम्हाला ह्या व्यतिरिक्त कोणते विषय आवडत असेल किंवा कोणत्या विषयाबद्दल माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्यासाठी स्पेसिफिकली मी खूप सारे असे विषय घेऊनच येईल ज्याच्यामुळे तुमची स्टायलिंग इम्प्रूव्ह होईल, 4 लोकांमध्ये जास्त प्रेझेंटेबल दिसाल आणि तुमचा कॉन्फिडन्स आपोआपच वाढेल. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. खूप साऱ्या मैत्रिणींना, इवन मित्रांना ज्यांचे कर्ली हेअर्स आहेत त्यांना माझा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण त्यांचे हेअर जास्त फ्लॉन्ट करायला भेटतील आणि स्वतःची नवीन स्टाईल क्रिएट करायला भेटेल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.